उद्योग किंवा संस्था एक प्रणाली प्रकार. कोणत्याही नफा मिळवणारा उद्योग, संस्था किंवा संघटना तसेच नफा न मिळवणाऱ्या संस्था या प्रणालीचा एक प्रकार मानल्या जातात. प्रणालीची पूर्वी विशद केलेली वैशिष्ट्ये या सर्वांना तंतोतंत लागू पडतात. उद्योगाच्या किंवा संस्थेच्या सीमारेषा स्पष्ट असतात. उद्योगांचे किंवा संस्थेचे अनेक विभाग, उपविभाग असतात. ते म्हणजे उपप्रणाली किंवा घटक होत. हे सर्व घटक, उपविभाग, विभाग अनेक रीतींनी एकमेकांशी निगडीत असतात. उद्योगाचे उत्पादन किंवा संस्थेने दिलेल्या सेवा हे या प्रणालीचे एक महत्त्वाचे प्रदान होय. लागणारा कच्चा माल, साधनसामग्री हे प्रधान आदान मानले जाते. विविध उत्पादनांची किंवा सेवांची निर्मिती हा उद्योगांचा किंवा संस्थांचा मूलभूत हेतू असतो. अर्थात उत्पादन किंवा सेवा इतकाच सर्व उद्योगांचा किंवा संस्थांचा हेतू असतो असे म्हणता येणार नाही. या संस्थांना अन्यही गोष्टी साध्य करावयाच्या असतात. या सर्वांचा समावेश असलेले म्हणजेच हेतू, ध्येय अधिक नेमकेपणाने स्पष्ट करणारे एक व्यापक विधान प्रत्येक उद्योग किंवा संस्था प्रथम निश्चित करते. त्याला ब्रीद म्हणजेच व्रतविधान, मिशन स्टेटमेंट असे म्हणतात. व्रतविधानांची संकल्पना हीच व्यवस्थापनातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. आता आपण व्रतविधान म्हणजे काय ते पाहूया. व्रतविधान म्हणजे मिशन स्टेटमेंट. व्रतविधान म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी प्रथम आपण एक उदाहरणच घेऊ. साखर उद्योगाबाबत साखर उत्पादन हे प्रमुख प्रधान आहे. म्हणून ऊसापासून साखर तयार करणे हेच साखर कारखान्याचे ध्येय आहे असे म्हणता येणार नाही. दर्जेदार साखर निर्मितीसाठी शेतकऱ्यांचा ऊसाचा अधिक भाव देण्यासाठी, आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी कारखान्याच्या दुय्यम उत्पादनावर उदाहरणार्थ मळी, बायोगॅस प्रक्रिया करून त्या अन्य उत्पादनांद्वारे अधिक नफा मिळवण्यासाठी अशा भिन्न भिन्न ध्येयांसाठी वेगवेगळे साखर कारखाने प्रयत्नशील असतात. थोडक्यात प्रत्येक साखर उद्योगाचे स्वतःचे एक सुनिश्चित, सुस्पष्ट असे ब्रीद म्हणजेच व्रतविधान असते. हे व्रतविधान त्या उद्योगाचे अस्तित्व नेमके कशासाठी हे स्पष्ट करते व ते ब्रीद साध्य करण्यासाठी त्या त्या उद्योगाची प्रणाली कार्यरत असते. वेगवेगळ्या उद्योगांच्या किंवा संस्थांच्या व्रतविधानांचे काही नमुने दिले आहेत. या व्रतविधानांची काळजीपूर्वक आपण अभ्यास करूया. पहिलं व्रतविधान, विक्रीच्या कमीत कमी 1.6% व अन्य स्पर्धक उद्योगांपेक्षा 60% अधिक खर्च संशोधन विकासावर करणारी संशोधनाधिष्ठित संस्था म्हणून नावारूपास येणे हा या उद्योगाचा हेतू आहे. दुसरे व्रतविधान, वैयक्तिक संपर्क, सेवा, विक्रीय स्पर्धात्मक जाहिरात याद्वारे विविध कंपनीचे नाव धारण करणारी उत्पादने व सेवा याविषयी आपुलकीची व विश्वासाची भावना लोकांमध्ये निर्माण करणे हे या कंपनीचे ब्रीद आहे. तिसरे व्रतविधान, ग्राहकांच्या गरजांनुसार स्पर्धात्मक सेवा. हे आमचे घोषवाक्य आहे. त्यामुळे ग्राहकांची गरज हा आमच्या कार्यपद्धतीतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आमच्या आस्था व अडीअडचणींपेक्षा ग्राहकांच्या बद्दलच्या आस्थेनुसार आमची चालणारी बँक असा बदल आमच्यात अपेक्षित आहे. चौथे व्रतविधान, आमचे हॉस्पिटल हे प्रामुख्याने सेवानिवृत्त व निवृत्तीवेतन घेणाऱ्या वयोवृद्ध लोकांच्या वसाहतीत असल्याने आम्ही प्रामुख्याने वृद्ध लोकांना सेवा देण्यास प्राधान्य देऊ. पाचवे व्रतविधान, उद्योग, व्यापार, शेती, शासन तसेच गृहिणींना विविध इलेक्ट्रॉनिक भाग, उपकरणे व संच यांच्या निर्मितीद्वारे सेवा देऊन एक बहुविध, विकसित, आर्थिक लाभ देणारा उद्योग म्हणून प्रयत्नशील राहणे हे आमचे ध्येय आहे व त्याचा आम्ही पाठपुरावा करू.
नमुन्यादाखल दिलेल्या काही विधानांच्या अभ्यासावरून तुमच्या लक्षात आले असेल की संस्था म्हणजेच उद्योग काय साध्य करू इच्छितो, संस्थेचा मूलभूत हेतू काय, आपणास काय व्हावयाचे आहे, हेही या विधानाने स्पष्ट करतात. एखादी संस्था किंवा संघटना कोणकोणती महत्त्वाची कार्य करणार, संस्थेचे वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य कोणते आहे, संस्था कोणती गोष्ट कोणासाठी करणार, ती त्यांच्यासाठी का करणार, संस्थेच्या यशाचे निष्पत्तीचे मापन कसे केले जाईल इत्यादी गोष्टी व्रतविधानातून सुनिश्चित होतात. त्यातून संस्थेच्या कार्यपद्धतीला मार्गदर्शनही मिळते, दिशा प्राप्त होते. संस्थेतील प्रत्येक कार्य त्यास अनुरूप असेच होते, नियोजनास मदत होते. कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावयाचे याविषयीचे योग्य निर्णय घेता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्रतविधान हे उद्योगाच्या किंवा संस्थेच्या सर्व प्रयत्नांमागील प्रेरणास्त्रोत ठरते. त्यामुळे व्रतविधान हे सहजासहजी व वारंवार बदलले जात नाही. संस्थेच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी व्रतविधानांची निवड करण्यात येते. व्रतविधानांची निश्चिती ही घाईघाईने किंवा अल्प कालावधीत होत नसते. संस्था, संघटना किंवा उद्योग यातील महत्त्वाचे जबाबदार घटक एकत्र येऊन व्रतविधानांबद्दल विचार करतात. संस्थेची वैचारिक बैठक सद्यस्थिती, पर्यावरणातील घटक व बदल, परिणामकारक कार्यपद्धतीसाठी काय करावे लागेल इत्यादी बाबींचे विचारमंथन होऊन व्रतविधानांचा जन्म होतो. उत्कृष्ट व्यवस्थापक हे व्रतविधान प्रभावी रीतीने संस्थेतील अन्य घटकांपर्यंत पोहोचवतं. संस्थेच्या कार्यपद्धतीचे नियोजन, संघटन, नेतृत्व, नियंत्रण, निर्णयकृती, दिशासूचन, समन्वय, मानवी विकसन अशा व्यवस्थापनातील सर्व क्रिया प्रक्रियांवर व्रतविधानांचा प्रभाव दृग्गोचर होणे हे चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. विधान कसे असावे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. व्रतविधान हा देखाव्याचा भाग नाही. अन्य संस्थांनी आपापली व्रतविधाने निश्चित केली म्हणून आपल्याही संस्थेस व्रतविधान हवे अशा विचारातून व्रतविधानांची निश्चिती करता येत नाही. व्रतविधान नियोजनाला व कृतीला मार्गदर्शन करण्याची क्षमता हवी. व्रतविधानांमध्ये अधिक नेमकेपणा, सुस्पष्टता असते. संस्था किंवा उद्योग हा पूर्वनिश्चित व्रतविधानांनुसार कार्यरत आहे किंवा नाही याचा पडताळा घेणे या व्रतविधानाने शक्य होते. म्हणजेच व्रतविधानांची मापनीयता किंवा निरीक्षण क्षमता ही खास वैशिष्ट्ये आहेत. व्रतविधानातील निर्देशित बाबी ह्या साध्य करण्याजोग्या असतात. तो केवळ एक शाब्दिक फुलोरा नसतो. व्रतविधानात ज्या गोष्टींवर भर द्यावयाचा आहे त्या गोष्टींची निवड विचारपूर्वक, चोखंदळपणे केली जाते, म्हणजेच केली पाहिजे. उद्योगाचे किंवा संस्थेचे वेगळेपण दर्शविणाऱ्या खास गुणविशेषांचा समावेश व्रतविधानात झाला पाहिजे. संस्थेतील किंवा उद्योगातील सर्व घटकांमध्ये व्रत अंगीकाराची भावना, सेन्स ऑफ मिशन निर्माण करणारी व्रतविधानांची शब्द योजना हवी. संस्थेतील अंतर्गत कृती व संबंध तसेच पर्यावरणातील बाह्य घटकांबरोबरच संबंध याविषयीचे मार्गदर्शन व्रतविधानातून प्राप्त झाले पाहिजे. परिणामकारक व्रतविधानांचीही काही वैशिष्ट्ये स्पष्ट केल्यानंतर व्रतविधान म्हणजे काय नव्हे याची कल्पनाही आपणास असणे आवश्यक आहे. व्रतविधान म्हणजे सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा निर्देश असलेल्या कार्यपद्धतीचा आराखडा नव्हे. ते बहुव्यापी, सर्वसमावेशक असता कामा नये. संस्थेने, उद्योगाने साध्य करावयाच्या सर्वच ध्येयांचे किंवा अंगीकारलेल्या सर्व मूल्यांचा उल्लेख व्रतविधानात झाला पाहिजे असा आग्रह धरण्याचे कारण नाही. याचप्रमाणे व्रतविधानातील संस्थेतील, उद्योगातील एकाच कार्यावर, विभागावर वाजवीपेक्षा जास्त भर दिला जाऊ नये. प्रणाली व व्रतविधान ह्या व्यवस्थापनातील दोन महत्त्वाच्या कल्पना आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून आपणास स्पष्ट झाले असतील. शालेय व्यवस्थापनातील
त्या कशा उपयुक्त ठरू शकतात ते आपण आता पुढे पाहूया.